मन की अशामध्ये स्वागत आहे. तर आज पहा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आपण असं मिल्क शेक वगैरे कॉफीचं वगैरे अशा दुधाच्या अशा बॉटल आणतो आपण. प्रत्येकाच्या घरात मुलं वगैरे आणतात त्याचे म्हणा पिण्यासाठी. तर हे पहा, याचं काय करायचं, हा कागद काढून टाकायचा. म्हणजे अशा प्रकारे छान असं दिसतात ह्या बॉटल. तर स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि अशी एक छोट्या तोंडाची जर असेल बॉटल तर ती पहा अशा प्रकारे कापून घ्यायची. कापून लगेच कापते पहा. हे पहा लगेच कापते पहा. लगेच कापून झाल्यानंतर काय करायचं पहा, ह्या बॉटल स्वच्छ धुवून 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून उन्हामध्ये ठेवायच्या सुकायला. चांगल्या सुकून द्यायच्या. आणि याच्यामध्ये पहा आता आपण काय भरणार आहोत. तर हे पहा आता आपण आणतो जिरे मोहरी वगैरे काही पण असं छोटे छोट्या वस्तू आणतो थोड्या थोड्या. आणि ते जर पाकिट वगैरे फोडलं तर नाही नीट वगैरे भरून नाही ठेवलं चांगल्या तर खराब होतात वस्तू पावसाळ्यात वगैरे. तर हे पहा अशा प्रकारे त्याच्यामध्ये आपण ठेवायचं. आणि आपल्याला संपलंय की कसं ते सुद्धा समजतं पहा. अशा प्रकारे हे पहा ठेवायचं. खूप जर असेल तुमच्याकडं जास्त जर असेल तर ह्या अशा मोठ्या बॉटल असतात पहा, ह्या पण येतात. तर याच्यामध्ये जास्त जर आपलं असेल हे भरलेलं सामान तर ते सुद्धा आपण ठेवू शकतो. तर हे पहा आता याच्यामध्ये टाकूया जिरे. हे पहा अशा प्रकारे जिरे वगैरे हे आपल्याला संपलंय का नाही लगेच कळतं पहा. तर आता हे जिरे झाले, नंतर टाकूया आपण ह्या पहा असं बिया वगैरे आणतो आपण खायला. काही पण असू दे आपल्या घरात कुठल्या पण असं छोट्या छोट्या वस्तू वगैरे. याच्यात ह्या मोठ्या बिया नाही पडत तर आपण आहे ना असं डायरेक्ट टाकू शकतो पहा. आहे याचं मोठं झाकण तर ह्या बिया वगैरे अडकतात. तर हे पहा अशा प्रकारे आपण टाकू शकतो याच्यामधनं. हे पहा. आणि आता मेथी वगैरे आपलं शुगर वगैरे असते, कुणी काढा वगैरे करून पिता किंवा सकाळी भिजत घालून शुगर वगैरे असेल तर पिता. तर हे सगळं असं भरून ठेवायचं. कसं वाटली ही आयडिया तर नक्की सांगा कमेंट करून. पहा किती छान आणि दिसतं पण वस्तू संपलेल्या आपल्याला याच्यामध्ये. तर अशा प्रकारे नक्की बॉटल फेकून देण्यापेक्षा याचा उपयोग करा. धन्यवाद. हे पहा अशा प्रकारे समोर ठेवू शकता तुम्ही बॉटल वगैरे. कुठला पण प्रकार भरू शकता घरामध्ये तुम्ही. तीळ